महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांची बोलावली बैठक। बैठकीला शिवसेनेचे 3 आमदार गैरहजर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीला वर्षा बंगल्यावर सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे 3 आमदार गैरहजर आहेत, तर विधानसभेचे 39 आमदार आणि विधान परिषदेचे 2 आमदार उपस्थित आहेत। गैरहजर असलेल्या आमदारांमध्ये शहाजीबापू पाटील, संजय गायकवाड आणि राजेंद्र एड्रावकर यांचा समावेश आहे। या 3ही आमदारांनी बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच कळवलं आहे। शहाजीबापू पाटील रुग्णालयात ॲडमिट आहेत, त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत। या बैठकीत खालील आमदार उपस्थित होते: शंभूराजे देसाई, संजय राठोड, महेंद्र दळवी, आशिष जयस्वाल, किशोरप्पा पाटील, उदय सामंत, योगेश कदम, यामिनी जाधव, गुलाबराव पाटील, बालाजी कल्याणकर, दादाजी भुसे, लता सोनवणे, सुहास कांदे, शांताराम मोरे, ज्ञानराज चौगले, प्रदीप जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्राध्यापक रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, श्रीनिवास वनगा, किशोर जोरगेवार, भरत शेठ गोगावले, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, महेंद्र थोरवे, महेश शिंदे, डॉक्टर बालाजी किनीकर, नरेंद्र भोंडेकर, विश्वनाथ भुईर, मंजुळा गावित, तानाजी सावंत, संजय शिरसाट, संजय रायमुलकर, प्रकाश अभिटकर, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, दिलीप मामा लांडे, सौ गीता जैन, सदा सरवणकर। कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटाच्या खासदारांमध्ये नाराजीचा सूर आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले। 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं। हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय। खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।